महिन्याला जर हजारो रुपयांचं लाईट बिल तुम्ही भरत असाल ना, तर ही बातमी अगदी तुमच्यासाठीच आहे. महावितरणच्या एका स्मार्ट योजनेमुळे तुम्हाला तुमचं लाईट बिल अगदी शून्यावरती आणण्याची संधी मिळणार आहे. मग आता या योजनेसाठी कोण पात्र आहे, कसा अर्ज करायचा आहे, सगळं सविस्तर पाहूयात. महाराष्ट्र सरकारची स्मार्ट म्हणजेच स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना सुरू झालेली आहे, ज्यामुळे आता फक्त 2500 रुपयांमध्ये घरावरती सोलर बसवण्याची संधी मिळणार आहे. हो, या योजनेमध्ये केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसोबत राज्य सरकारचं अतिरिक्त अनुदान सुद्धा मिळतं, ज्यामुळे सोलर बसवण्याचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होत असतो. आता या योजनेत पात्र लाभार्थ्यांना दारिद्र्य रेषेखालील जे लाभार्थी असतील त्या सगळ्यांना 2500 रुपये भरून 1 किलोवॅटचा रूफटॉप सोलर प्रकल्प बसवता येऊ शकतो. तर अनुसूचित जाती जमातीतील लाभार्थ्यांना 5 ते 10 हजार रुपयांमध्ये सोलर प्रकल्प बसवणं शक्य होणार आहे. सोलर बसवल्यानंतर घराचं वीज बिल जवळपास शून्यावरती सुद्धा येऊ शकतं. आणि इतकंच नाही, तर जर तुमच्या सोलरमधून जास्त वीज तयार झाली तर ती महावितरणला विकून अतिरिक्त उत्पन्न सुद्धा तुम्ही मिळवू शकता. आता या योजनेसाठी कोण पात्र आहे, कोण अर्ज करू शकतं तेही पाहूयात. घरगुती वीज ग्राहक असणं आवश्यक आहे. घरावर सोलर बसवण्यासाठी पुरेशी जागा असावी, वैध वीज जोडणी असावी आणि यापूर्वी कोणत्याही सौर अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. तसंच मासिक सरासरी वीज वापर 100 युनिटपेक्षा कमी असावं. या योजनेसाठी अर्ज महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवरती ऑनलाईन पद्धतीनं करता येतो. ही माहिती जर तुम्हाला योग्य उपयुक्त वाटली असेल तर ती नक्की तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण की अनेकांना आपलं लाईट बिल वाचवायचं कसं ना हे अजून माहितीच नाहीये. आणि या योजनेमुळे खरंच फायदा होऊ शकतो का, याबद्दल तुमचं मत काय, कमेंटमध्ये नक्की सांगा.